नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी घेऊन आलेले तुमच्यासाठी बोर्डाच्या रिझल्ट संदर्भातली एक महत्त्वपूर्ण अशी बातमी। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन बातम्यांचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत जलद गतीने पोहोचतील। त्याचबरोबर 12वीचे आणि 10वीचे इंग्रजीचे जे काही लेसनचे नोट्स असतील, आणखीन रायटिंग स्किल, ग्रामर आहे, स्पोकन इंग्लिश आहे, या संदर्भातले सगळे व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड केलेले आहेत। तुम्ही तेही चॅनलवरती बघू शकता। त्याचबरोबर आपली व्हॉट्सअप लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला तर मग बघूयात आपली आजची बातमी। यंदा 10वी-12वीचा निकाल हा वेळेत लागण्याची शक्यता आहे। बोर्डाकडून प्रयत्न चालू आहेत। उत्तरपत्रिका तपासण्याचं जे काम आहे ते अत्यंत युद्ध पातळीवरती आणि जलद गतीने सुरू आहे। मध्यंतरी आपण बऱ्याच बातम्या बघितलेल्या होत्या की यंदा कदाचित 12वी बोर्डाचा निकाल उशिरा लागेल, परंतु तसं नाही आहे, तो वेळेतच लागणार आहे। आता आपण बघितलं की 12वीच्या परीक्षा आता संपल्या, 10वीचेही बऱ्यापैकी पेपर संपलेले आहेत। मग आता या ठिकाणी सध्या वेळेत निकाल लागण्याच्या दृष्टिकोनातून बोर्डाकडून प्रयत्न केले जात असून एप्रिल महिन्यातच परीक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम करून घेण्याचे नियोजन बोर्डाने घेतलेले आहे। सध्या बोर्डाकडून पेपर तपासणीचे काम सुरू आहे। 12वीचे पेपर तपासण्यासाठी 6,630 परीक्षक पेपर तपासणीचे काम करीत आहेत आणि जवळजवळ 1,105 मॉडरेटर आहेत। तसेच 10वीची उत्तरपत्रिका तपासणी 7,297, म्हणजे या ठिकाणी बोर्डाचं जे काम आहे ते किती जलद गतीने सुरू आहे बघा। तर परीक्षक म्हणून काम करत आहेत 10वीचे बोर्डाचे जे काही पेपर आहे ते तपासण्यासाठी। मग प्रत्येक परीक्षकाला या ठिकाणी 200 पेपर तपासणीसाठी दिलेले आहेत। वेगात काम व्हावं या दृष्टिकोनातून। पण मध्यंतरी झालं होतं काय की विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी पेपर तपासणीवरती बहिष्कार टाकला होता। त्यामुळे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी परत बोर्डाकडे पाठवल्या होत्या। परिणामी 10वी-12वीचा निकालाला विलंब होतोय की काय, असा प्रश्न या ठिकाणी काय झालेला होता, थोडासा निर्माण झालेला होता। पण या ठिकाणी झालं काय की शिक्षक संघटनांच्या काही मागण्या मान्य केल्यानंतर शिक्षकांनी पेपर तपासणीवरचा जो बहिष्कार आहे तो मागे घेतला आणि सध्या सर्व पर्यवेक्षक 10वी आणि 12वीचा निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून वेळेत उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे जे काम आहे ते करत आहेत। त्यामुळं आपल्याला या ठिकाणी एक सुटकेचा निश्वास टाकायला हरकत नाही की एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पेपर तपासणीचे जे काम आहे ते पूर्ण करून निकाल तयार करण्याच्या अनुषंगाने बोर्डाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही HSC बोर्डाने या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे पुढं भविष्यामध्ये जे काही नीट असेल, CET किंवा JEEचे विद्यार्थी, कारण मागे काही मागच्या वर्षाचा जो काही अनुभव आपण बघितलात तर त्यानुसार त्यांना तिथं पुढं काही अडचणी येणार नाहीत याची काळजी घेऊन बोर्डाने या ठिकाणी योग्य वेळेतच जो काही निकाल आहे तो देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। नक्की लाईक करा, शेअर करा। आणखीन चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।